पण घरी गेल्यावर हाकलवून लावलं यांनी मला, हाकलवून लावलं घरातनं बाहेर साहेब. युअर ऑनर, मी असं काही बोलले नव्हते. म्हणजे मी यांना बोलवलंच नव्हतं आणि यांना फंडिंग मिळवून देईल असा शब्द पण मी दिला नव्हता. खोटं बोलतायत या साहेब, खोटं बोलतायत कोर्टासमोर. नाही युअर ऑनर, मी खरंच सांगते, मी असं काही बोललेच नव्हते. बोलल्या होत्या जज साहेब, बोलल्या होत्या या. नाही, हा खोटं बोलतोय मी. असं या खोटारडे आहेत. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर डोईफोडे, तुम्हाला काय वेगळी समज दिली पाहिजे का? मिस्टर हरी, तुम्हाला दुसऱ्यांदा सांगतोय, तुमच्या आशिलाला प्रोटोकॉल समजावा. डोईफोडे, तुम्हालाही परत सांगणार नाही. येस युअर ऑनर, रिअली पार्डन अस. पण माझे अशील सध्या ज्या मानसिक अवस्थेतून जात आहेत तो खूप मोठा आणि गंभीर आहे, आणि त्याचमुळे माझ्या अशिलाच्या मनाचा संयम, त्यांचा तोल हा ढासळतोय. मग त्यांना रिकव्हरीसाठी आधी पाठवूया का? नो माय लॉर्ड, नॉट निडेड. पण हा, देअर इज माय ऑब्जेक्शन. सावी नाईक जे काय बोलतायत ते अत्यंत खोटं आणि सत्याची मोडतोड करणार आहे. माझ्या विधानाला सपोर्ट करणारे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. कोर्टाने जर परवानगी दिली तर ते मी कोर्टासमोर ठेवू इच्छितो. ग्रँटेड, सादर करा. धैर्य, 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 काय होतंय तुम्हाला? धैर्य उठा, धैर्य, धैर्य उठा. मी आहे. तू घाबरू नको. तू नाहीस. मी आहे तुझ्यासोबत. सावी, धैर्य, धैर्य उठा, धैर्य उठा, उठा धैर्य. हळू, सावकाश. धैर्य, सोडा मला. मला सावी हक्का मारते. मला बोलवते. धैर्य, अहो काय बडबडताय तुम्ही? धैर्य, कोणीच नाहीये तिकडे. सावी कोर्टात गेलीये, तिची केस सुरू आहे ना, माहिती आहे ना तुम्हाला? पण तिला गरज आहे माझी. मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. धैर्य, धैर्य, हे ना फक्त तुम्हालाच वाटते अहो, पण तिला तुमची काही गरज नाहीये. हे तीच सांगून गेलीये स्वतः. मला धैर्य कोर्टात नको आहेत असं स्पष्ट बोलून गेलीये ती. अरे अहो, सोडा ना तिचा विषय. तुम्ही आराम करा बरं. चला, मला आरामाची खूप गरज आहे. उठा. हळू. सावी, सावी. सावी.
धैर्य, तुमच्या मनातून त्या पोरीला कसं काढायचंय ते आता चांगलंच माहितीये मला. ही केस लवकरात लवकर संपायला पाहिजे फक्त. एकदा का ती संपली की ती सावी या घरातून कायमची निघून जाणार. आणि त्यानंतर मी लगेच आपल्या लग्नाचा मुहूर्त काढून तुमच्यासोबत लग्न करून टाकणार. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त माझे होणार. त्यात कोणीच येऊ शकणार नाही त्यावेळी, कोणीच नाही. तुम्ही फक्त माझे असणार. ह्या गीतेवर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या की मी जे काही बोलेन ते खरं बोलेन. मी जे काही बोलेन ते खरं बोलेन, खोटं सांगणार नाही. तुमचं नाव अगोदर कोर्टाला सांगा. नमस्कार, माझं नाव शिरीष कुलकर्णी. कुलकर्णी साहेब, तुम्ही यांना ओळखता? यांना कोण ओळखत नाही. ह्या धैर्य मुजुमदार यांच्या मिसेस आणि भाऊराव नाईक यांची नात. या नात्यानं मी यांना खूप वेळा भेटलोय आणि बोललोय सुद्धा. अच्छा, म्हणजे धैर्य मुजुमदार यांची बायको आणि भाऊराव नाईक यांची नात हे सोडलं तर यांची काही फारशी ओळख नाहीये. विशेष ओळख म्हणजे त्या खूप छान ब्लॉग करतात आणि त्यासाठी त्या फेमस पण आहेत. तुम्ही यांचे ब्लॉग्स बघितलेत? ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऍडव्होकेट डोईफोडे या केसशी काही संबंध नसलेले प्रश्न विचारताय. संबंध आहे माय लॉर्ड, संबंध आहे. प्लीज लेट मी कम्प्लीट. आय एम कमिंग टू माय पॉइंट. ऑब्जेक्शन और कंटिन्यू मिस्टर डोईफोडे. थँक्यू. तर तुम्ही बघता त्यांचे ब्लॉग? अहो, अख्ख्या कोल्हापूरनं यांचे ब्लॉग बघितले असतील. मध्यंतरी यांचे आणि धैर्य मुजुमदार यांचे काही वाद झाले होते. त्यांची समजूत घालण्यासाठी म्हणून यांनी खूप सारे ब्लॉग वगैरे केलेले होते.